कुणबी समाजोन्नती संघ चेंबूर शाखा कुणबी विवाह मंडळाच्या वतीने रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी आचार्य कॉलेज चेंबूर येथे वधूवर मेळावा भव्य स्वरूपात पार पडला। या विवाह मंडळातून दरवर्षी किमान 200 मुला-मुलींचे लग्न जमवली जात असून या वधूवर मंडळामध्ये आतापर्यंत 800 वरांची नोंदणी करण्यात आली आहे, तर 250 मुलींची नोंदणी झाली आहे। या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून संघाचे माजी सरचिटणीस अरविंद टापळे, मुंबई नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड, सौ प्रणाली लाड नगरसेविका, कुमारी सोनल लाड नगरसेविका नवी मुंबई आदीसह शाखेचे माजी अध्यक्ष भास्कर चव्हाण, अध्यक्ष प्रभाकर नागरेकर, वाज घडवी सचिव, विवाह मंडळाचे अध्यक्ष गोविंद पुजारी, सचिव दत्ताराम शिवगण, युवक मंडळ अध्यक्ष जगदीश गुंडाळ, महिला मंडळ अध्यक्षा डॉक्टर रुचिता बोलाळे, दत्ताराम मोसमकर, शांताराम जाधव, शांताराम जयोशी, सुनील कदम सहसचिव, प्रकाश शिवगण, सौ देविका जाधव, सौ प्रीती बारगोडे यांच्यासह मंडळाचे अन्य सदस्य कार्यकर्त्यांनी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। 1920 साली स्थापना झालेल्या कुणबी समाजोन्नती संघामार्फत चेंबूरमध्ये गेली 28 वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले। वर्षभर या शाखेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, चित्रकला, निबंध स्पर्धा, विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर, स्नेह संमेलन, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर, हरिपाठ सप्ताह, भजन स्पर्धा असे अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येत असतात। माझं नाव श्रुती प्रदीप मेंगाने आहे। आज मी इथे आचार्य कॉलेजमध्ये आलेली आहे, जिथे कुणबी समाज मंडळांनी वधूवर सूचक मंडळांनी आज इथे एक मेळावा, कुणबी समाजाचा मेळावा ठेवला आहे, जिथे माझ्यासारखे अनेक वधूवर ज्यांचे लग्न जमत नाही किंवा पुढचे आपले साथीदार शोधतायत, त्यांच्यासाठी इथे एक छोटासा मेळावा ठेवलेला आहे, जो की मला वाटतं की त्याचा खूप उपयोग आहे। कारण जसं आपल्याला प्रत्येकाला वाटतं की ज्यांचे अरेंज मॅरेज असतील, आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपल्याला एक अनुरूप जोडीदार मिळावा। इथे येऊन कदाचित म्हणजे माझं असं आहे की तुमची जी काही अपेक्षा असेल ती पूर्ण होऊ शकते। सो तुम्ही इथे एकदा येऊन बघा, तुमचं नाव नोंदवा, मग पुढे जाऊन तुम्हाला इथे मला असं वाटतं की पुढे जाऊन तुम्हाला योग्य जोडीदार भेटेल इकडे। जशी म्हणजे मी जेवढं वाचले तेवढं मला माहिती आहे, 1920 साली ही संस्था स्थापन झालेली आहे। माझी जी नोंदणी झाली ती लास्ट इयर झाली, 2024 की 25मध्ये झाली आहे। मला आत्तापर्यंत खूप म्हणजे आत्तापर्यंत मला आले असे स्थळ, काहीकांची पत्रिका जुळत नव्हती, काही योग्य होते ज्यांची पत्रिका जुळत नव्हती, किंवा काही असे होते जे की म्हणजे होते असे बरोबर। तुम्ही पाहिलं असेल की आमची चेंबूरची शाखा प्रतिवर्षी हा विवाह मेळावा साजरा करत असते आणि समाजाच्या लोकांना एकत्र राहण्याचं काम करते। आज मुंबईच्या ठिकाणी आम्ही खूप 4 कोपऱ्यामध्ये राहतो, एकमेकांची ओळख होत नाही, पण या निमित्ताने या संस्थेच्या माध्यमातून समाज संघटित होतो आणि समाजाच्या मुलांना ज्या मुलींकडे पोचता येत नाही तो चांगला प्रयोग या ठिकाणी करतात आणि समाजाच्या लोकांना मिळवण्याचं काम ही आमची चेंबूरची शाखा करते। त्याबद्दल मनापासून त्याचं मी कौतुक करतो आणि आजच्या पिढीचे कौतुक करतो की आजही आमची मुलं की समाजाच्या व्यतिरिक्त कुठे न जाता आपल्या समाजातल्याच मुलांशी लग्न करण्याचा आज हे करतात, म्हणजे त्यांनी नियोजन केलं आहे, त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून कौतुक करतो। कुणबी समाज संघ मुंबई विभागीय शाखा चेंबूर टॉम्बेच्या माध्यमातून आमचं जे विवाह मंडळ आहे त्या माध्यमातून अनेक नोंदणी आहेत आणि वर्षभरातून जवळजवळ 150 ते 200 लग्न जमत असतात आणि कुठल्याही वधूवराचं लग्न जमलेल्याची आजता काही तक्रार येत नाही। कारण त्याचं असं आहे की आम्ही त्यांना फ्री बोलण्यासाठी संधी 1 वेळा 2 वेळा 3 वेळा देतो, नंतर त्यांचा निश्चित जो निर्णय आहे तो निर्णय त्यांच्या आईवडिलांच्या किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या मताने घेतला जातो आणि त्याच्यामुळे त्यांचे संसार आज चांगले आहेत। जवळजवळ वर्षभरात 200 लग्न जमतात आणि आज गेली 25 वर्ष हे विवाह मंडळ काम करत आहे। अनेकांचे संसार या विवाह मंडळामधून जोडले गेले, आम्हाला आनंद वाटतो। आमच्याकडून हे असं पुण्याचं काम काहीतरी होत असतं आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक रक्तदान असेल, महिलांचा हळदी कुंकू असेल, चित्रकला स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, अन्य काही कार्यक्रम असतील, हे संपूर्ण कार्यक्रम आमच्या या मंडळाच्या वतीने होतं। आताच एक आमच्या कुणबी समाज संघाच्या माध्यमातून मुलुंडला गरीब मुलांच्या शिक्षणासाठी वसतिगृह पण उभं केलेलं आहे, त्याचा पण लाभ गरीब मुलं घेत आहेत। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर रुचिता बोलाळे, कुणबी समाजोन्नती संघ विभागीय शाखा चेंबूर ट्रॉम्बेची महिला मंडळाची महिला अध्यक्ष। आजचा हा कार्यक्रम वधूवर मेळावा
हा बरेच वर्षानंतर आपल्याला अशी परिस्थिती निर्माण होते की आपल्याला जी मुलं मुली आहेत त्यांची लग्नच जमत नाहीत, कारण आपल्याला स्थळच आपल्यासमोर येत नाहीत. पूर्वीच्या काळी असं होतं की ज्या वेळेला आपण समारंभ सोहळे यासाठी एकत्र यायचो, त्यामुळे एकमेकांची ओळख व्हायची, नातेवाईकांची, त्यांची मुलं काही लग्नाची असतील तर त्यांचीही ओळख व्हायची. पण आता हे सभा समारंभ एका दिवसातच आटोपल्यामुळे या गोष्टी आपल्याला प्रकर्षाने जाणवतात की समाजातल्या मुली आहेत किंवा मुलं आहेत की नाही याचाच आपल्याला प्रश्न पडतो. आणि म्हणूनच आज समाजाची जी खरी म्हणजे गरज आहे की अशा ह्या मेळावे आपल्याला भरवावे लागतात. याचं कारण एवढंच की पूर्वीचा समाज आणि आत्ताचा समाज याच्यामध्ये शिक्षणामुळे म्हणा किंवा फ्लॅट संस्कृतीमुळे म्हणा हा जो बदल झालेला आहे, यासाठी आता विवाह मेळावा आणि ऑनलाईन पद्धतीने विवाह जुळणं याचे जे कार्यक्रम आहेत ते खूप जोराने चालतात. याच्या मागचं कारण हेच आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव कैलाश शाजाराम नामे. मी कुणबी समाज उन्नत संघ मुंबई विभागीय शाखा चेंबूर ट्रॉम्बे ह्या ठिकाणी वधूवर सूचक मंडळ आज जे भरवण्यात आलं आहे त्यामध्ये मी सहभागी झालो आहे. इथे मंडळाच्या प्रयत्नाने वधू आणि वरांसाठी अपेक्षित अशा जोड्या इथे जुळवल्या जातात. त्या अपेक्षाने मी इथे आलेलो आहे आणि माझी अपेक्षा इथे पूर्ण होईल असं मला वाटतं. आणि तसेच ह्या मंडळाचे संघाचे जे पदाधिकारी कार्यकारी मंडळ जे आहे ते व्यवस्थित हे जे उपक्रम आहे ते व्यवस्थित चालवतात आणि त्या माध्यमातून अनेक मुलांची म्हणजे वर वधूंची जोडी व्यवस्थित इथे जमतील या अपेक्षाने मी पण इथे आलो आहे. धन्यवाद. नमस्कार, मी प्रभाकर तुकाराम नागरेकर. मी या शाखेचा अध्यक्ष म्हणून बोलतो आहे. झाले बरीच वर्ष. मी जेव्हा पहिला विवाह मंडळाचा अध्यक्ष होतो 5 वर्ष, आता मी शाखेचा अध्यक्ष आहे. बरेच म्हणजे सुरुवातीपासून मी या शाखेमध्ये कार्यरत आहे आणि विवाह मंडळ पण त्यापासून आमचं कार्यरत आहे. बरीच वर्ष झाली. बरीच आपल्याकडे नोंदणी वगैरे होतात, मुलामुलीची नोंदणी होतात. पण परिस्थिती आता अशी आहे की ह्या मुलांची संख्या हे आपल्या मंडळामध्ये जास्त आहे, मुलींची संख्या कमी आहे. आणि ज्या मुलींची नोंदणी आपल्याकडे आहे ती ग्रॅज्युएट झालेली मुलींची नोंदणी आहे. 10वी-12वी मुलींची नोंदणी आपल्याकडे कवचित म्हणजे एखाद्या दुसरी झाली तर त्याच्यामुळे हा बराच प्रॉब्लेम येतो. पण आमचा प्रयत्न हा असतो, जरी ग्रॅज्युएट झालेली मुलगी असेल किंवा 12वी झालेला मुलगा असेल तर 12वी झालेल्या मुलाला पण तेवढाच पगार असतो, ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला पण तेवढाच पगार असतो. तर कुठे जर आपण ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे, कारण आपण सगळे कोकणातले आहेत, कोकणवासी आहे, मध्यमवर्गीय लोक आपण आहेत. आमचा प्रयत्न हाच राहील. आज जे मेळावे आम्ही भरवतो, कारण तिथे शाखेमध्ये कसं आपण फक्त फॉर्म भरून घेतो, फोटो वगैरे लावून घेतो, तिथे फक्त आपण मुलांच्या बायोडेटा आपण लिहून घेतो. पण हा जो मेळावा आहे या मेळाव्याच्या माध्यमातून फेस टू फेस मुलामुलींना तिथे आपल्या जे काय मनातले जे काय हे असतात ते तिथे प्रत्येकाबरोबर शेअर करता यावे म्हणून आपण हा मेळावा भरवतो. आणि ह्या मेळाव्याच्या माध्यमातून बरीचशी लग्न जमतात. कारण कसं होतं, आपण फक्त फोनवरनं मुलामुलींची किंवा पालकांची फक्त चर्चा होते किंवा तुमचं हे कसं आहे, ते कसं आहे, हे कसं आहे, मग त्याच्यावरनं ते ॲक्च्युली त्याच्यावरनं मग ते दोघांचं हे होतं. पण इथं कसं आम्ही भेटून घ्या, बोलून घ्या, प्रयत्न करा. तुम्हाला यस नो काय लगेच द्यायचं म्हणजे तुम्हाला काय होकार लगेच द्यायचा नसतो. पण कसं मुलगाचं बायोडाटा काय, मुलीचा बायोडाटा काय, मुलगी कशी बोलते, मुलगा कसं त्याची अपेक्षा काय, हे समोर आल्याशिवाय आपल्याला समजत नाही. त्याच्यामुळे आम्ही हे मेळावे भरवतो आणि मेळाव्यातून आम्ही आमचे जे काय शाखेतली टीम आहे सर्व गेल्या 2 महिन्यापासून आम्ही हे कामकाज करतो. कारण एवढ्या लोकांना आम्ही सगळ्यांना फोन करायचे, त्यांना मेळाव्यामध्ये म्हणजे प्रत्येकाला फोन करून ते बाबा मेळावा ह्या दिवशी मेळाव्याला तुम्ही यायचं. आमचे भास्कर चव्हाण साहेब हे पण त्यांच्या माध्यमातून जाहिरात देतात आणि ते वाचून लोक एक दिवसासाठी हा मेळावा अटेंड करायला येतात. शाखेमध्ये पण नोंदणी असते. असा हा आमचा चेंबूर शाखेचा आमचा हा वधूवर मेळावा आज इथे आता आपल्या इथे चालू आहे. धन्यवाद. CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.